कोकणातला गौरी गणपतीनंतर सर्वात लोकप्रिय सण म्हणजे होळी. होळी म्हणजेच काय तर शिमगा. या सणाच्या निमित्ताने मुंबईकर चाकरमानी पुन्हा गावाच्या दिशेने कूच करतात. कोणत्याही परिस्थितीत गावी पोचण्याची त्यांची धडपड सुरू असते. कोकण म्हटलं की विविध परंपरा व सण अगदी धूमधडाक्यात साजरे केले जातात. त्यातलाच एक सण म्हणजे शिमगा. शिमगा उत्सवात विविध संस्कृतीच्या लोककला साजऱ्या केल्या जातात. या लोककला हेच कोकणाचे वैभव आहे. कोकणात शिमगा हा प्रत्येक गावात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक गावात विविध प्रकारच्या परंपरा असल्याने प्रत्येक गावी शिमग्याचे विविध प्रकार पाहायला मिळतात. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील गावागावामध्ये शिमगोत्सव वेगळा पाहायला मिळते. अशाच एका गुहागरमधल्या पवारसाखरी गावातील आज आपण शिमगा इथे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. कोकणात वास्तव्य न करणाऱ्या लोकांना शिमग्याबाबत अनेक प्रश्न असतात. नक्की शिमगा कधी असतो, तो सुरू कधी होतो, त्याचसोबत या पालख्या वर्षभर कुठे असतात, यातील देव इतर वेळी कुठे असतात, अजून बरंच काही. अशाच सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहोत. कोकणात सर्वत्र फाग पंचमीच्या मुहूर्तावर शिमग्याची सुरुवात होत असते. शिमग्याच्या सुरुवातीला शिवरीच्या झाडाची होळी पेटवून ती साजरी केली जाते आणि मुख्य होमाच्या दिवशी किंवा मोठ्या होळीच्या दिवसापर्यंत प्रत्येक गावकरी एकत्र येऊन ही होळी रोज पेटवत असतात. प्रामुख्याने प्रत्येक गावात शिमग्याला ग्रामदेवतेची पालखी येते. काही गावात एक पालखी असते तर काही गावांमध्ये 2 पालख्या असतात. पवारसाखरी गावात बुद्रुक व खुर्द असे 2 भाग आहे. त्यामुळे या गावात 2 पालख्या आपल्याला बघायला भेटतात. त्यातील प्रथम पालखी ही श्रीदेव दशरथ काळीश्री यांची आहे, तर दुसरी पालखी श्री सरपरी देवी यांची आहे. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. छोट्या होळीनंतर येते ते म्हणजे मोठे होम, ज्या दिवशी ग्रामदेवतांच्या साक्षीने मोठी होळी पेटवली जाते. तर त्याआधी ग्रामदेवतांच्या मंदिरातून पालख्या खाली उतरून बाहेर काढल्या जातात. पवारसाखरी इथे पालखी फक्त शिमग्याला बाहेर येतात. त्यानंतर गावकरी त्या नदीवर साफ करण्याकरता घेऊन जातात. नदीतून या दोन्ही पालख्या आपल्या पुढच्या प्रवासाकरता निघतात. आपल्या मुक्कामाकडे जाताना जितकी पण घरासमोर ह्या पालख्या जातात तिथे तिथे त्यांचे पूजन केले जाते. आता आपण बोलत असाल की पालखीमध्ये देवच नाही तर पूजन कसले, तर त्यामागे कारण असे आहे की जरी मूर्तीस्वरूपी देव विराजमान नसतील तरी वायुस्वरूपी देव हे पालखीमध्ये सतत विराजमान असतात असे ग्रामस्थांची आस्था आहे. आणि त्याचमुळे ज्या ज्यावेळी पालखी कोणाच्याही घरासमोरून जाते तेव्हा त्या पालखीचे पूजन केले जाते, आरती केली जाते. आम्हाला असे
या पालख्या मुख्य घरी विराजमान होतात। मुख्य घर म्हणजे ज्या घरावर देवांच्या मूर्त्यांची वर्षभर देखरेखीची जबाबदारी असते त्याच घराला मुख्य घर असे म्हटले जाते। पुढे देवांच्या मूर्त्या बाहेर काढून त्यांची साफसफाई केली जाते व या मूर्त्या प्रामुख्याने सोन्याच्या किंवा चांदीच्या असतात। देवांचे दागिन्यांमध्ये अनेक ऐतिहासिक व मौल्यवान चांदीचे व सोन्याचे दागिने आपल्याला आढळतात। पुढे देवांना पालखीमध्ये विराजमान केले जाते आणि देवांना शिमगा उत्सव आनंदात व निर्विघ्न पार पडावे म्हणून गावकऱ्यांकडून गाराणे घातले जाते। सही होतं बाबा तुझे वाद सुमिशोद सकाळी सीता कोणता रुपये जाणजी बाबा सरपंच ते बाहेर सुद्धा पौर्णिमेला आज तू शिंग्याचं परवडीचं रूप लागलेलं आहे। सकाळी झालेला कार्यक्रम तू आनंदाने पार पाडून घेतला त्याप्रमाणे आता बाहेर तू साणीवर जाऊन आपल्या सिंहासनावर बसणार आहे। तिथे गेल्यानंतर पुढील कामाला सुरुवात होणार आहे। बाहेर प्रथम आपले होम सजवणार आहे, त्याच्यानंतर माठवडी आणणार आहे, त्याच्यानंतर तमाशा होणार आहे। हा कार्यक्रम संपूर्ण चतुर्सीमेकडून आनंदाने खेळमेळच्या वातावरणात पार पाडून घेईल। त्याच्यामध्ये त्यांची कोणाची जरी चलचूक झाली तर लेकरांना माफ कर। आजपर्यंत जशी चतुर्सीमा फुला जाळून सांभाळली तसे आपली सुखा जाऊन फुला जाळून सांभाळ। त्यांच्या पाठी रपड बरेपणा लवकर यश दे आणि चतुर्सीमेचा सांभाळ। आता आपण बघत आहात की संपूर्ण गावातील ग्रामस्थ आज मुख्य होळीच्या तयारीकरता लागलेले आहेत। तर तयारी म्हणजे काय, तर मुख्य होळीकरता गावातमध्ये विविध ठिकाणावरून आम्ही लाकडं जमा करायलासाठी निघतो। माझ्या अनेक मित्रांना जे की कोकणात राहत नाही त्यांना असे वाटते की कोकणामध्ये गावागावात खूप मोठमोठ्या होळ्या उभारल्या जातात आणि त्याच्याकरता दरवर्षी मोठमोठ्या झाडांची कत्तल होत असते, परंतु असं नसून कोकणामधील जो माणूस आहे तो निसर्गासोबत इतका चांगल्यापणे जोडलेला आहे की तो निसर्गाला कुठल्याच प्रकारे हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाही। तर होळीला जे काही लाकडं येतात ते मुख्यतः आम्हाला निसर्गच देतं। तर ते कसं देतं की कोकणामध्ये जे मॉन्सून असतो किंवा आपण पावसाळा बोलतो त्याच्यामध्ये खूप मोठमोठ्या वेगाने वारे वाहत असतात, त्याच्यामुळे अनेक झाडं पडतात। त्याचसोबत जे झाडं मोठे असतात किंवा वृद्ध झाल्यामुळे जे मरण पावतात ते झाडं रानामध्ये तशीच ठेवली जातात वर्षभर आणि ते सुकल्यानंतर होळीला सोयीस्कररित्या कापून त्या होळीसाठी वापरले जातात। त्यामुळे ज्यांचा कोणाचा असा गैरसमज आहे की कोकणामध्ये होळीसाठी खूप मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते झाडांची, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे।
तर आता आपण बघताय की कशाप्रकारे इथे रानामध्ये मेलेल्या अवस्थेत असलेले किंवा पडलेले जी झाडं आहेत त्यांना गोळा करून ग्रामस्थ होळीसाठी घेऊन जात आहेत. इथे होळीचं जे स्वरूप आहे ते खूप भव्य असल्यामुळे इथे होळी जी आपण उभारतो ती मुंबईपेक्षा खूप पटीने मोठी होळी असते. त्यामुळे ग्रामस्थ खूप मोठ्या प्रमाणात जमा होतात आणि शेड्याच्या मदतीने ती होळी उभी केली जाते. चारी दिशेला ग्रामस्थ उभे असतात आणि एकामेकाच्या साह्याने ही एवढी मोठी होळी इथे उभारली जाते. आता तुम्हाला दिसत असेल की ग्रामस्थ त्यांच्या खांद्यावर एक आंब्याचं झाड घेऊन येत आहे. ह्याच आंब्याच्या झाडाला होळीमध्ये खूप मोठा मान असतो आणि त्याला ग्रामस्थ किंवा कोकणामध्ये माडहोळी अशी बोलली जाते, ज्याला की रीतसर पूजा अर्चना करून पूर्ण होळीच्या भोवती फिरवून त्याला एका ठराविक ठिकाणी उभं केलं जातं. आता आपण बघत आहात की इथे होळी सजवून झालेली आहे आणि त्याच्या अवतीभोवती ग्रामस्थ प्रदक्षिणा मारत आहेत. इथे एकूण 5 ते 7 ह्या क्रमांकामध्ये आपल्याला लोक प्रदक्षिणा मारताना दिसतील. पवारसाखरीमध्ये 2 भाग आहेत. त्यातला प्रथम भाग म्हणजे पवारसाखरी बुद्रुक आणि दुसरा भाग म्हणजे पवारसाखरी खुर्द. आता होळी जी पेटवली जाते तर त्या होळी पेटण्याचा पहिला मान जो असतो तो बुद्रुक गावाला आहे, जो की प्रथम होळीला अग्नी देते. इथे तुम्ही बघताय की होळी तिथं पेटलेली आहे साखरी बुद्रुकची. आता त्याच्यानंतर आपण साखरी खुर्दमधली जी होळी आहे ती पेटवणार आहोत. आपण एरियल फुटेजमधनं ते घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही बघत आहात की तिकडची होळी जेव्हा पेटलेली दिसते तेव्हा इकडेसुद्धा होळी पेटवली जाते आणि जी आपली पालखी आहे ती त्याचसोबत त्या होळीला प्रदक्षिणा मारायला सुरुवात करते. पुढे गावातील मानकरी होम पेटवतात व त्या होमाला पालखी प्रदक्षिणा मारून पुढच्या प्रवासाला निघते. पालखीच्या होळीभोवती प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखीला ग्रामस्थांकडून नाचवले जाते. कोकणमध्ये प्रत्येक सण हा विविध लोककलेने नटलेला आहे. त्यातील एक लोककला म्हणजे देवाचा तमाशा. ह्या तमाशामधील सर्व पात्र हे पुरुष मंडळी पार पाडत असतात व त्याचे प्रथम सादरीकरण हे देवासमोर होत असतात. त्यानंतर तालुक्यात विविध गावात व मूळ गावात देखील ह्याचे प्रयोग होत असतात. देवाच्या तमाशानंतर पालखी सानेच्या दिशेने निघते. सहान म्हणजे कोकणामध्ये शिमग्याच्या दरम्यान देवाच्या विश्रांतीसाठी बांधलेले एक वास्तू आपण बोलू शकतो. या वास्तूमध्ये देवाची पालखी विश्रांतीसाठी थांबत असते. त्यानंतर ती पुढच्या प्रवासाला जात असते. सानेवरून पालख्या ठरल्याप्रमाणे घरे घेण्यास सुरुवात करतात आणि प्रत्येक ग्रामस्थांच्या घरी दर्शन दिल्यानंतर पालखी परत विश्रांतीसाठी आपापल्या सानेवर येतात. त्या दरम्यान पालख्या वस्तीला असताना सानेवर सत्यनारायणच्या पूजेचे आयोजन केले जाते. दोन्ही सानेवर सत्यनारायणची पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी शिंपण्याकरता देव सानेवरून बाहेर पडतात. शिंपणे म्हणजे शिमग्याचा शेवटचा दिवस असतो. पालखी मंदिराकडे जेव्हा निघते तेव्हा 2 गावातील ग्रामस्थ ढोल पळवण्याच्या शर्यतीसाठी सुरू होतात. यामध्ये ज्या गावातील
ग्रामस्थ ढोल खांद्यावर घेऊन सर्वात प्रथम महिराल पाळत पोचेल तो विजेता मानला जातो। दोन्ही पालखी एक ठराविक स्थानी भेटतात। आपण बघत असलेल्या या ठिकाणाला आपण महिराल पाळ अशा नावाने ओळखतो। भेटीनंतर दोन्ही पालख्या मंदिराच्या दिशेने प्रस्थान करतात। दोन्ही पालख्या मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या आधी नदी अलीकडे एक विशेष स्थानावर थांबतात आणि त्या ठिकाणाहून दोन्ही पालख्यांचे रुखवात ह्या एकामेकांच्या भेटीला जात असतात आणि त्यासोबत देवाला नैवेद्य दिला जातं आणि तोच नैवेद्य देवाला किंवा दोन्ही पालख्यांना दाखवल्यानंतर ग्रामस्थांमध्ये वाटून दिलं जातं। इथे जो तुम्ही चित्र बघत आहात त्यामध्ये तीच सर्व प्रक्रिया इथे सुरू आहे। रुखवतीच्या कार्यक्रमानंतर पालख्या आपापल्या मार्गाने मंदिराकडे जातात। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही पालख्यांच्या ओट्या भरल्या जातात। त्यानंतर त्या पालख्या मंदिराच्या पोळ्यामध्ये आगमन करतात। दोन्ही पालख्या पोळीमध्ये आल्यानंतर तिथे उपस्थित असलेले ग्रामस्थ दोन्ही पालख्यांना एकत्र धरून मंदिराच्या पोळीमधून मंदिराला प्रदक्षिणा मारत असतात। ह्या सर्व प्रक्रियेला आपण श्री दशरथ व श्री शर्परी यांचे विवाह सोहळा असं बोलतो आणि हा सोहळा प्रत्येक वर्षी शिमग्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शिपण्याला पार पडत असते। इथे तुम्ही बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ या कार्यक्रमाला हजेरी लावतात आणि या कार्यक्रमासाठी फक्त पवारसाखरीमधलेच ग्रामस्थ येत नसून पंचकृषीतून अनेक लोक ह्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात। इथे पूर्ण मंदिराला 7 प्रदक्षिणा मारल्यानंतर हे जे काही मंदिरातले दोन्ही पालख्या आहेत त्या मंदिरामध्ये प्रस्थान करतात। दोन्ही पालख्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तिकडं चित्रीकरण करण्यास परवानगी नाही आहे। त्यामुळे आपल्याला ह्याच्या पुढे काय कार्यक्रम होईल ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगू। दोन्ही पालख्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही पालख्यांना एकत्ररित्या ठेवले जाते। त्याची पूजा अर्चना करून प्रत्येक ग्रामस्थाकडून त्याचे दर्शन घेतले जाते। पुढे गावाकडून देवाला कळे लावून त्या मूर्त्या पालखीतून काढून त्यांच्या मूळ ठिकाणी ठेवले जाते। तर अशारित्या शिमगा हा जो काय उत्सव आहे तो समाप्त झाल्याचं गाव घोषित करते आणि मग परत पुढच्या कार्यक्रमाची तयारीला लागते। तर अशा प्रकारे ज्यांना कोणाला ही व्हिडिओ आवडली असेल त्यांनी प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।